हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं MTN न्यूज़। आज हम औरंगाबाद के पुलिस कमिश्नर ऑफिस में आए हुए हैं। यहाँ आज महानगर पालिका के घरकुल रमई घरकुल योजना के खिलाफ कल जो माजी खासदार इम्तियाज जलील ने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी और नगर सेवकों के खिलाफ जो कहा था, जो भ्रष्टाचार ओपन किया था करोड़ों रुपए का, उसी के चलते SC समाज के नगर सेवक और कार्यकर्ताओं ने आज पुलिस कमिश्नर परवीन कुमार से मुलाकात की और उनसे कहा कि एक इम्तियाज जलील ये हमारे समाज को और हम लोगों को बदनाम करने का काम कर रहा है। ऐसा कुछ हुआ नहीं, इसकी चौकसी होना चाहिए। जो भी डॉक्यूमेंट और जो भी उन्होंने बता रहे, मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री के जो डॉक्यूमेंट उन्होंने बताए उसकी चौकसी होना चाहिए। और जो हमारे खिलाफ उन्होंने डॉक्यूमेंट बताए और जो हमें बदनाम करने के लिए जो वो प्रेस लेकर बदनाम कर रहे, उनका रोष जो है वो हमने आमदार और खासदार में जो हारे वो रोष हम पर निकाल रहे, इस तरह का उन्होंने कमिश्नर से कहा। और इस मामले की पूरी तरह से इंक्वायरी होना चाहिए, तहकीकात होना चाहिए और उनके ऊपर अट्रॉसिटी एक्ट के तहत गुना दाखिल करना चाहिए। और ये जो बोगस डॉक्यूमेंट उनके पास कहाँ से आए, मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री के, उसकी भी चौकसी होना चाहिए। इस तरह का आज इन्होंने पुलिस कमिश्नर को एक निवेदन दिया और कहा कि अगर इसकी जल्द से जल्द कार्रवाई नहीं होती है इनके ऊपर तो आने वाले ईद के दिन 20 या 21 के दिन, जो भी दिन ईद होंगी, उस दिन पूरे लाखों की संख्या में माजी खासदार इम्तियाज जलील के घर के ऊपर आंदोलन, बड़ा मोर्चा लेकर जाएंगे और वो आंदोलन वहीं पर रहेगा, सामने वहीं बैठ जाएंगे। वो जब तक उनकी मांग पूरी नहीं होंगी तब तक वहां से वो हलेंगे नहीं। इस तरह का अरुण बोर्डे, जालंधर शेड के महेंद्र सोनू ने, इस तरह के ये नगर सेवकों ने यहाँ आज हमारे चैनल के माध्यम से कहा है। अब देखना है क्या इम्तियाज जलील इसे किस तरह से फेस करते हैं, पुलिस कमिश्नर साहब इस मामले को किस तरह से देखते हैं, क्या गुना दाखिल करते हैं, क्या कार्रवाई करते हैं। आने वाले वक्त में ये देखने वाली बात होगी। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे। देखते रहिए MTN न्यूज़। नहीं हाँ कैंपस में लेने का। यस, कितने बार लेते हम। सचिन के लिए चलो कहाँ ले रहे भाई? यहाँ ले जाएंगे। क्या परवानगी देते किसी भी साहब? क्यों नहीं देंगे सर? भाऊ आज काय बोलणार? आज आपण CP साहेबांशी आज त्यांची जी भेट घेतलेली आहे आणि काय मुद्दे मांडलेले जरा आमच्या दर्शकांना. काल जे माजी खासदार शक्ती कपूर इम्तियाज जलील त्यांनी प्रेस घेऊन त्या प्रेसमध्ये रमाई घरकुल योजना या योजनेच्या संदर्भामध्ये जे काही महानगरपालिकेत चाललं आहे ते सर्व खोटं आहे आणि काही नेते नगरसेवक यांचं नाव बदनाम करण्यासाठी इम्तियाज जलीलनं सुपारी घेतलेली आहे. कारण इम्तियाज जलीलला माहीत नाही की रमाई घरकुल योजना ही योजना 2010 पासून सुरळीत आणि चांगली चालू आहे. पण इम्तियाज जलील यांनी पूर्वमध्ये इलेक्शन लढलं आणि त्या इलेक्शनमध्ये प्रभाव झाला म्हणून इम्तियाज जलीलचं हे दुखणं आहे. इम्तियाज जलील जाणून बुजून बौद्ध समाजाला टार्गेट करतो आहे. इम्तियाज जलीलला बौद्ध समाजाने मतदान नाही केलं, तो राग धरून मनात
इम्तियाज जलील जाणून बुजून बौद्ध समाजाला टार्गेट करतोय. इम्तियाज जलीलने जी काल पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदमध्ये जे काही डॉक्युमेंट दाखवले, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांचे डुप्लिकेट डॉक्युमेंट दाखवलेत की ही डॉक्युमेंट डुप्लिकेट आहेत आणि हे राहणार आंबेडकर नगरमध्ये आणि राहुल नगरमध्ये असं त्यांनी दाखवलंय. असं दाखवल्याच्या नंतर आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती केली की त्यांनी काल जे डॉक्युमेंट दाखवले असतील त्या डॉक्युमेंटची शहानिशा झाली पाहिजे. ही डॉक्युमेंट त्याच्याकडे कुठून आले, कोणी दिले आणि कसे बनले त्याची पहिली चौकशी करा. त्यांनी जे सांगितलं की महानगरपालिकामध्ये बोगस डॉक्युमेंट तयार करून घरकुल योजना काही नेते काही मंडळी हे करीत आहे. हे आमचं आंबेडकर चळवळीच्या समाजाचं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की जी काल इम्तियाज जलीलचा जो रोष होता, इम्तियाज जलीलला जे समाजाला बदनाम करायचं आहे, आम्हाला बदनाम करायचं, त्याच्यामध्ये नावं घेतलेत त्यांनी. त्याच्यामध्ये महेंद्र सोनवणे असतील, अरुण बोर्डे असतील, जालिंदर शेंडगे असतील, राहुल सोनवणे असेल. त्यांनी एक प्रेस घेतली होती, त्या प्रेसमध्ये 7/12 होता. त्या 7/12 हरिजन नाव लिहिलं होतं. ते जे हरिजन त्यांनी म्हणलं होतं म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात लाखोचा मोर्चा CP ऑफिसवर आणला होता आणि तो राग धरून इम्तियाज जलील आज आम्ही ज्यांनी मोर्चा काढलाय त्यांचा रोष पालकमंत्रीवर होता, संजय शिरसाट साहेबांवर होता. त्यांनी तो रोष करायला पाहिजे, पण त्यांनी जे हरिजन शब्द वापरला आम्हाला 98, 91, 92ला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की लेखित असो की अनलेखित असो की तुम्ही हरिजन म्हणू शकत नाही. हरिजन हा अपमानजनक शब्द आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बॅन आणलं होतं. मग इम्तियाज जलीलनं ज्यावेळेस प्रेसमध्ये हरिजन म्हणला म्हणून आम्ही त्याच्या विरोधात मोर्चा काढला होता. क्रांती चौक तर CP ऑफिस ज्यावेळेस लाखोच्या संख्येने येऊन आम्ही CP ऑफिसला धडकलो होतो आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्याचा राग धरून इम्तियाज जलील आमची बदनामी कशी होईल हे इम्तियाज जलील करीत आहे. आम्ही इम्तियाज जलीलला आपल्या माध्यमातून इशारा देतोय कि इम्तियाज जलील आप होश में आओ. आपको मालूम नहीं अंबेडकर समाज इतना जागरूक है, ये चळवळी का केंद्र बिंदु है. यहाँ पे जब जब कुछ होता है तो पहले अंबेडकर समाज जागरूक होकर रोड पर उतरता है. आप होश में आओ. आपको अंबेडकर समाज खासदार बना सकता तो उसको गिरा भी सकता. और आगे इम्तियाज जलील ने होश में आकर बयानबाजी करना चाहिए. इसके बाद में अगर इम्तियाज जलील कुछ बयानबाजी करता है तो हम पुलिस कमिश्नर साहब को बोलेंगे कि कमिश्नर साहब आप इम्तियाज जलील पर गुना दाखिल कर उनको अटक करना. इसके पहले उनके ऊपर एक्टर सिटी के एक्ट प्रमाण की ओर से 4 गुने दाखिल है, तभी भी उनको कार्रवाई नहीं, खाली गुना दाखिल करे हुए. अभी हमने कमिश्नर साहब को बोले कि इसकी हमने जो कंप्लेंट दिए, निवेदन दिए, वो निवेदन में बोले हुए कि कार्रवाई करके इन पे गुना दाखिल होकर इनको अटक करना चाहिए. अगर ये ऐसा नहीं करते तो हम इम्तियाज जलील के घर के ऊपर आने वाले 19 तारीख को नहीं तो 20 तारीख को रमजान के दिन हम उनके घर पे, ईद के दिन हम उनके घर पे जाके मोर्चा निकलने वाले हैं. धन्यवाद. साहेबाला आम्ही शिष्टमंडळनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. इम्तियाज जलील यांनी जे CM साहेबाचे आणि उपमुख्यमंत्री साहेबाचे जे बनावटी डॉक्युमेंट्स जे तयार केले आहेत इम्तियाज जलील माजी खासदार यांनी, तर ते डॉक्युमेंट्स कशी बनवले, कुठून बनवले, कोणी बनवले आणि याच्या पाठीमागं मास्टर माइंड इम्तियाज जलील आहेत असे किती जणांचे डॉक्युमेंट्स बनवले याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही CP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि CP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच आम्ही या ठिकाणी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. आतापर्यंत वर्षभरामध्ये किती कोटीचं वाटप झालेलं आहे? 1 रुपया रमाई आवास योजनेमध्ये आतापर्यंत 2-3 वर्षात 1 रुपयाचं वाटप झालेलं नाही. त्यांच्याकडे जी माहिती ती चुकीची माहिती आहे. 1 रुपयाचा कुठे भ्रष्टाचार झालेला नाहीये. काही प्रूफ नाही त्यांच्याकडं, काही प्रूफ नाही त्यांच्याकडे. ते नुसते असे कागद दाखवतात, काही प्रूफ नाहीये. भाऊ तुम्ही असेल किंवा शेंडगे साहेब असेल किंवा अरुण भाऊ असेल, तुम्हालाच का टार्गेट केलं? नाही, लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये
आम्ही त्यांना जे त्यांच्या विरोधात काम करून त्यांना जे हरवलं तो राग त्यांच्या मनामध्ये आहे. मग तो अरुण भाऊच्या बद्दल असेल, अमित भाऊच्या बद्दल असेल, जालू भाऊच्या बद्दल असेल, माझ्याबद्दल असेल, मग तो कुठं काढायचा? तर तो ह्या माध्यमातून रमाई आवास योजनेच्या माध्यमातून ते काढतायत. कागदपत्र पण दाखवले सीएम आणि उपमुख्यमंत्र्यांचे. अहो, त्यांनीच बनवलं ना ते डुप्लिकेट. हे सीपी साहेबाला आम्ही सांगितलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, की सीएम साहेबाचे कागदपत्र कसे बनवू शकतात, कागदपत्र सीएम साहेबाचे बनवले कसे त्यांनी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, हीच आमची मागणी आहे. पुढचा निर्णय कोणता असेल? पुढचा निर्णय आता अरुण भाऊन सांगितलं की आम्ही आता लवकरच या ठिकाणी पूर्ण समाजाची मिटिंग घेऊन 19 किंवा 20 तारखेला इम्तियाज जलील यांच्या घरावर आंबेडकरी समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने त्यांच्या घरावर हजारोचा मोर्चा नेऊन मुक्काम मोर्चा नेणार आहोत. मुक्काम मोर्चा म्हणजे इच्छे दिवशी. हा तो कोणती दिवस कोणता आहे माहित नाही, पण 19 किंवा 20 तारीख असू शकते. पालकमंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे यांचं पण त्यांनी नाव घेतलं. नाही हे पहा, याच्याबद्दल काय म्हणणं? काही काळ इम्तियाज जलील बी प्रतिनिधी होते, आज ते प्रतिनिधी नाहीये. परंतु आज जे प्रतिनिधी आहेत, आदरणीय आमचे नेते अतुलजी सावे साहेब असतील, शिरसाट साहेब असतील, हे लोकप्रतिनिधी आहे. या लोकप्रतिनिधीकडे कोणताही सामान्य जरी कार्यकर्ता गेला किंवा कोणी नगरसेवक गेला किंवा कोणी पक्षाचा कार्यकर्ता गेला तर त्यांचा प्रश्न त्यांना सोडावा लागतो. म्हणून ते आता आयुक्ताला काय जे प्रश्न निकाली काढा, इम्तियाज जलील आमदार खासदार मग काय सगळे बोगसच प्रकरण थोडी सांगितले इम्तियाज जलीलनं. नाही, तुम्ही आता तुमच्यावर त्यांनी असं आरोप केलाय का तुम्ही 700 फायली मंजूर करून हे घ्या. पहा, पूर्ण शहराचे 8,400 प्रकरण ऑनलाईन झालेले आहेत. ऑनलाईन प्रकरण हे प्रत्येक अर्जदाराला करावं लागतं. त्याची सही त्याच्यावर असते, त्याचा मोबाईल त्याच्यावर असतो. कोणीही त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. त्यांनी जो आरोप केलेला 700 फायलीचा, तो काय बिनबुडाचा आरोप आहे. आणि मी ज्या मतदारसंघातून आता निवडून आलेलो आहे, माझी मिसेस, त्या प्रभागामध्ये 40,000 मतदार आहेत आणि त्या 40,000पैकी 11,500 SC आहे. मग 11,500 SC मध्ये जर 700 अर्ज माझ्या प्रभागातून आले असेल तर त्याच्यामध्ये काय नवीन नाहीये. पण 10,000 प्रकरण येऊ शकतात, असं कुठं काही बंधन आहे का? असं काही GR आहे का? ऑनलाईन प्रकरण 700 आले पाहिजे आणि त्या फाईलवर माझं नाव आहे का? 700 म्हणजे पूर्ण बोगस आहे हे म्हणणं आहे. ते बोगस म्हणू शकतात, कारण त्यांची मेंटॅलिटी विधानसभा लोकसभा हारल्यापासून एकदम बिघडलेली आहे. आणि कोणी हरवलं तर मग पूर्ण करावं. हा ते जे 700 प्रकरण आहेत ना, हा जे महेंद्र सोनवणे जे सांगतायत त्यांनी ते कागदपत्र पूर्ण हा. करा. इम्तियाज जलीलला 1 रुपया आम्ही बक्षीस देऊ. नाही दाखवलं ना त्यांनी, हे 700 बक्षीस- लोकांची हाताने लिहून लिहिलेली ती यादी इम्तियाज जलीलने ऐकून घ्या, हाताने लिहू का पेनानं लिहू का टायपिंग करून लिहू, ती इम्तियाज जलीलने पूर्ण करावा. अगर त्यांनी पूर्ण केली तर त्याला 1 रुपया बक्षीस तुमच्या माध्यमातून आम्ही त्याला देऊ. त्यांची मानसिकता सगळ्याला जलील करायची झालेली आहे.